श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना या जीवनाच्या प्रवासात आपण कुणाला किती महत्त्व द्यायचं आणि कुणाला किती योग्य अंतरावर ठेवायचं ही समज आपल्या आयुष्यात खूप उशीर आपल्याला येते. पण एकदा का ती आली ना की आपल्या आयुष्याची गुंतागुंत ही आपोआप सुटत असते. प्रत्येकालाच आपलं मानण्याची सवय ही आपल्यातून हळूहळू सुटते आणि मग स्वतःची किंमत जपायची अक्कल येते. श्रोतेहो, जी लोक आपली उपस्थिती गृहीत धरतात ना, त्यांच्यासाठी स्वतःला सतत झिजवत राहण्यात काहीच अर्थ उरत नाही. कारण काही नाती ही जवळ ठेवण्यासाठी नसतात, ती फक्त शिकवण देऊन दूर जाण्यासाठी असतात. आणि हे कळायलाच वेळ लागतो. श्रोतेहो, एकदा का अपेक्षा कमी झाल्या की दुखावणं कमी होतं आणि मन हलकं होतं. आपल्याला समजून न घेणाऱ्यांना सतत समजावून सांगण्याची गरज राहत नाही. योग्य माणसांना दिलेलं थोडंसं महत्त्वही समाधान देतं आणि चुकीच्या माणसांना दिलेलं जास्त महत्त्व आयुष्य थकवून टाकतं. म्हणून श्रोतेहो, आयुष्य सोपं करणारी खरी कला म्हणजे लोकांची गर्दी नाही, तर योग्य अंतर आणि योग्य माणसांची निवड आहे. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जगण्याची खरी ऊर्जा बाहेरून मिळत नाही, ती आपल्या विचारातून, आशेतून आणि जिद्दीमधून निर्माण होते. ज्याच्या मनात आशेचा दिवा सतत प्रज्वलित असतो, त्याच्या आयुष्यात अंधार कितीही आला तरी तो कायमचा टिकत नाही. जीवनाचा खरा अर्थ मोठ्या यशात नसतो, तो छोट्या आनंदामध्ये, साध्या क्षणामध्ये आणि नात्यांच्या उभेत सापडतो. मन शांत असेल तर जीवन सुंदर वाटतं. बाहेरचं जग बदलण्यापेक्षा मन शांत ठेवणं अधिक महत्वाचं असतं. प्रेरणा बाहेरून मिळत नाही, ती आपल्या ध्येयातून आणि स्वप्नातून जन्माला येते. सहनशीलता ही माणसाला मोठं बनवणारी शक्ती आहे. ज्याला सहन करता येतं त्यालाच टिकून राहता येतं. प्रेम ही जगातली सर्वात सुंदर भावना आहे. त्यात अपेक्षा कमी आणि समजूतदारपणा जास्त असतो. शहाणपण म्हणजे खूप ज्ञान असणं नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. सकारात्मक विचार म्हणजे समस्यांकडे दुर्लक्ष करणं नव्हे, तर त्यातून मार्ग शोधण्याची वृत्ती आहे. जिद्द ही माणसाच्या मनातली ऊर्जा आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द असली की माणूस पुन्हा उभा राहतो. स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणं ही मोठ्या धैर्याची गोष्ट आहे. जो माणूस स्वतःच्या चुका स्वीकारतो तो स्वतःला सुधारू शकतो. संयम ही मोठ्या मनाची ओळख आहे. प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नाही, काही गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो. नाती ही जीवनाची खरी संपत्ती असते. पैसा आणि यश कधीही माणसाच्या मनातील एकटेपण भरून काढू शकत नाही, पण जपलेली नाती मनाला आधार देतात. कृतज्ञता ही मनाला शांत करणारी भावना आहे. ज्याला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आभार वाटतात त्याच्या मनात नेहमी आनंद टिकून राहतो. धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे, तर भीती असूनही पुढे जाण्याची तयारी असणं. आयुष्यात अनेक प्रसंग असे येतात जेव्हा भीती वाटते, पण त्या भीतीवर मात करणं हेच धैर्याचं खऱ्या अर्थानं दर्शन असतं.
स्वप्न माणसाच्या आयुष्याला दिशा देतात. स्वप्न नसतील तर आयुष्य फक्त चालू राहतं, पण स्वप्न असतील तर प्रत्येक दिवसाला एक उद्देश मिळतो. साधेपणा हा व्यक्तिमत्वाचा खरा अलंकार आहे. जिथं दिखावा कमी आणि प्रामाणिकपणा जास्त असतो तिथं मनाला खरा आनंद मिळतो. साधेपणात एक वेगळी शांतता असते. वेळ हा आयुष्याचा सर्वात मौल्यवान शिक्षक आहे. तो कधीही मोठ्यानं बोलत नाही, पण त्याचं धड अत्यंत गहिरं असतात. वेळ आपल्याला शिकवते की प्रत्येक क्षण महत्वाचा आहे आणि त्याचा योग्य उपयोग केला तर आयुष्य सुंदर बनवू शकतं. आत्मविश्वास ही मनातली अशी शक्ती आहे जी माणसाला अडचणीच्या काळातही पुढे चालायला मदत करते. ज्याला स्वतःवर विश्वास असतो तो परिस्थितीला दोष देत नाही, उलट परिस्थिती बदलण्याची ताकद शोधतो. चारित्र्य ही माणसाची खरी ओळख असते. बाहेरचा देखावा बदलू शकतो, परिस्थिती बदलू शकते, पण चारित्र्य हे आतून घडतं. जेव्हा माणूस कोणाच्याही भीतीशिवाय आणि कोणत्याही मोहाशिवाय सत्यावर उभा राहतो तेव्हा त्याचं व्यक्तिमत्व तेजस्वी बनतं. माणुसकी ही कोणत्याही धर्म, जात किंवा पदापेक्षा मोठी असते. जेव्हा माणूस दुसऱ्याच्या वेदनेत आपली वेदना पाहतो आणि त्याला मदतीचा हात देतो तेव्हा तो खऱ्या अर्थानं माणूस बनतो. माणुसकी जिवंत असेल तर समाजात आशा जिवंत राहते. समाधान ही मनाची खरी श्रीमंती. ज्याला जे आहे त्यात आनंद शोधता येतो तो माणूस खऱ्या अर्थानं श्रीमंत असतो. कारण बाहेरची संपत्ती कधीही पूर्ण समाधान देऊ शकत नाही, पण मनातला संतोष जीवनाला शांतता आणि स्थैर्य देतो. दुःख हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ते कधीही निमंत्रण देऊन येत नाही, पण ते आल्यावर ते आपल्याला खूप काही शिकवून जातं. दुःख मनाला खोल बनवतं, विचारांना परिपक्व करतं आणि माणसाला अधिक संवेदनशील बनवतं. ज्यानं दुःखातून शिकण्याची क्षमता विकसित केली त्याला जीवनाचा खरा अर्थ समजायला लागतो. संघर्ष हा आयुष्याचा शत्रू नाही, तो आयुष्याचा खरा शिक्षक आहे. संघर्षातूनच माणसाला स्वतःची ताकद समजते. सुखाच्या काळात आपल्याला स्वतःबद्दल फारसं कळत नाही, पण कठीण प्रसंगातच आपली खरी क्षमता उलगडते. म्हणून संघर्षाला टाळण्यापेक्षा त्यातून शिकणं आणि पुढे जाणं हे खऱ्या धैर्याचं लक्षण आहे. आशा ही जीवनातली सर्वात नाजूक आणि तरीही सर्वात मजबूत शक्ती. ती एखाद्या छोट्या दिव्यासारखी असते, ज्याची ज्योत अगदी लहान असली तरी ती अंधाराला पूर्णपणे जिंकू देत नाही. संकट येतात, अपयश येतं, मन थकून जातं, पण आशेची एक छोटीशी किरण मनात जिवंत राहिली की माणूस पुन्हा उभा राहण्याची हिंमत शोधतो. जीवन म्हणजे केवळ श्वास घेण्याची प्रक्रिया नाही. जीवन म्हणजे प्रत्येक क्षणात अर्थ शोधण्याची आणि त्या अर्थाला जगण्याची तयारी ठेवण्याची कला आहे. कधी जीवन आपल्याला आनंदाची फुलं देतं तर कधी दुःखाचे काटेही हातात ठेवतं, पण जो माणूस दोन्ही गोष्टींना समान शांततेनं स्वीकारतो तोच खऱ्या अर्थानं जीवन समजायला लागतो. जीवनाची सुंदरता त्याच्या परिपूर्णतेत नसते, ती त्याच्या अपूर्णतेतून उगवणाऱ्या आशेत असते.